आपल्या चॅप्टरचं नेम काय आहे? आपण काय लर्न करतोय? कोणता चॅप्टर लर्न करतोय आज? सर, विद्युत धारेचे परिणाम. ओके, विद्युत धारेचे परिणाम. आज मराठी मीडियमचं लेक्चर आहे का सेमी इंग्लिश मराठी मीडियम बोथ एकत्र कनेक्ट झाले? मराठी मीडियम. येस सर, मराठी मीडियम. ओके, जस्ट मिनिट जस्ट मिनिट. मी इंग्लिशची पीपीटी ओपन केली, 2 मिनिटात. मला स्लाइड पीपीटी मी मराठीची ओपन करतो, जस्ट मिनिट. हा, आपलं काय चालू होतं कोण सांगेल? म्हणजे मागच्या पाठामध्ये आपण काय शिकलो होतो, तिथून पुढे आपण सुरुवात करू. कोण सांगेल मला की आपण कुठपर्यंत आलो होतो आणि काय शिकलो होतो? असं काय करताय, कोणच काय सांगत नाही? सर सॉरी, मी मागच्या लेक्चरला नव्हते. ओके, बाकीचे तर होता सर्वजण. हा, कोण सांगेल? चुकलं तरी काय हरकत नाही, आणि चुकलं तर मी दुरुस्त करून देईल तुम्हाला. म्हणजे आपण हे चुकलो होतो बाबा, हे असं आहे. ठीक आहे, आपण उजव्या हाताचा नियम पाहिला होता का? कुठपर्यंत झालं होतं? मला तरी असं वाटतंय मागच्या पाठामध्ये ना आपण सुरुवात. हा, येस, कोण सांगताय? येस, हा, राम सुरवसे सांगू शकतो. माईक म्यूट आहे तुमचा, कोण बोलत असाल तर अनम्यूट करा आणि मग एक्सप्लेन करा. ठीक आहे, मी तोपर्यंत स्क्रीन प्रेझेंट करतो. ठीक आहे, मी स्क्रीन प्रेझेंट करतोय. मी तुम्हाला सांगतो आपण काय शिकलो होतो. सुरुवात केली होती आपण विद्युत धारेचे औष्णिक परिणाम, हा लेसन आपला चालू होता, बरोबर? तर या चॅप्टरची आपण पहिली स्टेप म्हणजे विद्युत धारेचे औष्णिक परिणाम, हा पॉइंट आपण पाहिला होता. विद्युत धारेचे औष्णिक परिणाम इथपर्यंत झालं होतं. आणि विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम म्हणजे विद्युत धारेमुळे चुंबकीय शक्ती आपल्याला मिळते, हे आपण पाहिलं होतं. आणि त्याच्या पुढे आपला पार्ट सुरू झाला होता. तर आतापर्यंत आपल्याला एवढंच माहिती होतं की चुंबकीय शक्तीचा वापर करून, बघा, चुंबकीय शक्तीचा वापर करून चुंबकीय क्षेत्र तयार करता येतं. पण आता आपण आत्ताच्या युगामध्ये असंही अभ्यास करू शकतो की विद्युत धारेमुळे आपण चुंबकीय शक्ती तयार करता येते आपल्याला. म्हणजे बघा, कधी आपल्याला MRI करायला सांगतात, तर MRI मशीन मध्ये जे काही मॅग्नेटिझम मुळे जी एनर्जी तयार केली असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीमुळे आपल्या बॉडीचा चेकअप केला जातो की आपल्याला कोणता आजार आहे, आपल्याला काही गंभीर आजार असेल, काही समस्या असेल ब्रेनची वगैरे, तर ते डिटेक्ट करण्यासाठी आपण MRI केला जातो, स्कॅन केला जातो, ब्रेनचा वगैरे बॉडीचा फुल स्कॅन केला जातो, तो MRI मध्ये केला जातो. ठीक आहे, मग त्याच पाठाशी निगडीत पहिला जो टप्पा आपण पाहिला होता विद्युत धारेचे औष्णिक परिणाम, तर त्याच्यामध्ये असं पाहिलं होतं की विद्युत धारेचा वापर करून उष्णता ऊर्जा निर्माण करता येते. मग त्याचे उपयोग काय पाहिलं तर विद्युत बल्ब जो असतो त्याच्यामध्ये कोणत्या वायरचा वापर करतात रे? कोण सांगेल मला? ज्याला उत्तर माहिती तो हँड रेज करेल. सर, टंगस्टनचा. ओके, का टंगस्टनचा करतात, नायक्रॉमचा का नाही करत? कोण सांगेल? ज्याला सांगायचं तो हा हँड रेज करेल. यस, विनोद कटमोरे. चुकलं तर चुकू द्यात, कारण की आता जर उत्तर तुम्हाला कळालं तर तुमच्या एक्झाम मध्ये नाही चुकणार ना. प्रयत्न तर करा. सर, तुम्ही विचारलात काय? मी असा प्रश्न विचारला की विद्युत बल्ब मध्ये आपण टंगस्टन वायरचा वापर का करतो, नायक्रोम तारेचा वापर का नाही करत? प्रश्न कळाला का माझा? तर तुम्ही पुस्तक वाचताय आता लगेच उत्तर सांगण्यासाठी?
अरे टंगस्टन तारेचा जो मेल्टिंग म्हणजे उष्णता निर्माण करण्याचा पार्ट कुठपर्यंत जातो 2300 ना 3400 डिग्री सेल्सिअस तेवढा तो हीट एनर्जी प्रोड्यूस करतो आणि त्या हीट एनर्जी मधनं लाईट्स क्रिएट होतात. त्यामुळे आपण टंगस्टन वायरचा यूज करतो, याच्यामध्ये वापर करतो. इलेक्ट्रिक बल्ब म्हणजे विद्युत बल्ब मध्ये त्याचा वापर केला जातो. नायक्रोम हो सर, तारेचा आणि आपल्या बल्ब जे जळतो ना त्याची फिलामेंट ही 2500 सेल्सिअस पर्यंत गरम होते आणि टंगस्टन पिघळत नाही म्हणून. हो, वितळत नाही तो लवकर म्हणजे असा. ठीक आहे. आणि नायक्रोम तारेचा वापर आपण हीटर मध्ये करतो, कारण की तो उष्णता जास्त अमाऊंट मध्ये रोखून धरू शकतो विद्युत ऊर्जेपासून तयार होणारी. त्याच्यामुळे गिझर मध्ये वगैरे नायक्रोम तार वापरतात, हीटर मध्ये पण नायक्रोम तार वापरतात, कारण की पाणी गरम करण्यासाठी. नंतर आपण पुढे चाललो होतो तर विद्युत शेगडीत धारेचे पण चुंबकीय. करतात ना? हो हो, विद्युत शेगडीमध्ये सुद्धा. तर आता पुढे जाऊया आणि आता पुढचा पाठ पाहूया की विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम. ठीक आहे. तर विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम पाहण्या अगोदर मी मागच्या पाठामध्ये हे सांगितलं होतं आणि काही क्वेश्चन्स पण होते. तर मागच्या पाठामध्ये जेव्हा आपण पाहिलं विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम, तर त्याच्यामध्ये पार्ट 3 मध्ये आपण असं पाहिलं होतं की सुरुवातीला आपण पाहिलं की विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम पाहण्याच्या अगोदर ह्याचं इन्व्हेन्शन कोणी केलं, की विद्युत धारेपासून चुंबकीय ऊर्जा तयार करता येते, हे कोणी सांगितलं आपल्याला? तुम्हाला आठवतंय का? चुकलं तर चुकू दे. विद्युत धारेपासून चुंबकीय ऊर्जा तयार करता येते, हे कोणी सांगितलं आपल्याला? येस, कोण सांगेल मला? कोणालाच माहित नाही. अरे, हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांनी काय केलं, एक प्रयोग करत असताना त्यांनी काय केलं होतं, एक चुंबकीय सुई त्यांनी काय केली होती, विद्युत परिपथाच्या बाजूला ठेवली होती आणि विद्युत परिपथातून जेव्हा विद्युत धारा प्रवाहित केली तेव्हा त्यांना चुंबकीय सुईमध्ये विचलन दिसलं. आणि मग त्याच्यानंतर हा चुकीमुळे लागलेला एक शोध आहे की त्यांचा ते प्रयोग करत असताना त्यांच्या निदर्शनात असं आलं की जी आपण दिशा दर्शवण्यासाठी जी चुंबक सुई वापरतो ना, ती त्यांनी विद्युत परिपथातूनच्या बाजूला ठेवली. जेव्हा विद्युत परिपथ ऑन केला म्हणजे सुरू केला तेव्हा त्या विद्युत परिपथातून काय व्हायला लागली, विद्युत धारा प्रवाहित व्हायला लागली. तेव्हा त्यांना त्या चुंबकीय सुईमध्ये विचलन दिसलं. मग त्यांनी विद्युत परिपथामध्ये करंटची म्हणजे विद्युत धारेची दिशा बदलून पाहिली. तर त्यांना त्यावेळेस चुंबकीय सुईमध्ये म्हणजे जी सुई होती दिशा दर्शवण्यासाठी, त्याला होकायंत्र बोलतो किंवा दिशादर्शक सूची बोलतो, त्याच्यामध्ये त्यांना बदल दिसला. मग त्याच्या पुढे शोध घेण्यात आला आणि मग सगळ्यांना कळालं की जेव्हा एखाद्या विद्युत तारेतून विद्युत धारा प्रवाहित केली तर त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं. हे आपल्याला कोणी सांगितलं, तर हान्स क्रिस्टियन ओरिस्टेड यांनी सांगितलं. आणि हो सर. त्याच्या पुढचा पाठ आपण मागच्या पाठामध्ये असं शिकलो होतो की त्याच्या पुढे त्यांनी असं सांगितलं की जर आपल्याला एखाद्या तारेतून जर विद्युत धारा आपण प्रवाहित केली, तर विद्युत धारा प्रवाहित केल्यावर विद्युत धारे म्हणजे असं कल्पना करायला सांगितली त्यांनी की जर एखाद्या वाहकातून विद्युत धारा वाहत असेल तर वाहकाला जर आपण उजव्या हातात पकडलं, म्हणजे उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम पर्यंत आपण पाहिलं होतं की जर वाहकाला आपण उजव्या हातामध्ये पकडलं आणि अंगठा जर ज्या दिशेने विद्युत धारा प्रवाहित होते ह्या दिशेने असेल तर जी वळलेली बोटं असतात ती आपल्याला चुंबकीय क्षेत्र कोणत्या डायरेक्शन मध्ये तयार झालेलं आहे हे दाखवतात. येस पूजा, काही प्रश्न आहे का तुझा? नाही सर, म्हणजे ह्यांच्या या प्रयोगामुळे चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेला ओरेस्ट ही संबोधली जाते ना? हो हो, बरोबर. ठीक आहे. मग आता आपण पुढे जाऊया आणि आता आपण त्याच्या पुढचा पाठ, त्याच्यावर आपण काही एमसीक्यू पण पाहिले होते. आता आपण त्याच्या पुढचा वापर, चुंबकीय विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम. मग त्याच्यामध्ये फक्त आपण काल काय पाहिलं होतं, म्हणजे मागच्या पाठामध्ये असं पाहिलं होतं की विद्युत धारेमुळे चुंबकीय शक्ती निर्माण होते. म्हणजे चुंबकीय शक्तीचा वापर तर केला पाहिजेत ना.
मग ह्या चुंबकीय शक्तीचा वापर करण्यापूर्वी आपल्याला उजव्या हाताचा नियम आणि उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम असे दोन वेगवेगळे नियम आहेत. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम वेगळा. आता तो उजव्या हाताचा नियम काय, तो उजव्या हाताचा नियम आपल्याला फ्लेमिंग यांनी दिला. ठीक आहे, चुंबकीय शक्तीशीच निगडीत आहे. आणि हाच चॅप्टर आपण जेव्हा पुढच्या इयत्तेत जाऊ 11वी आणि 12वी सायन्स मध्ये, किंवा आपण डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंगला जाऊ, त्यावेळेस पुन्हा हा चॅप्टर आपल्याला तेव्हा स्टडीज करायचा आहे. मग त्यावेळेस असं जर आपलं आत्ताचं बेसिक जर कच्चं राहिलं तर मग आपल्याला असं वाटतं की मला सायन्स अवघड जात आहे, मला फिजिक्स अवघड जाते. अवघड असं काहीच नाहीये, फक्त की तुमची तयारी. म्हणजे मी काय बोलतोय की तुम्ही एक 5-10 मिनिटं स्वतःसाठी, मी नाही तुम्हाला बोलत की की अर्धा तास अभ्यास करा, 2 तास अभ्यास करा, तासन तास अभ्यासाचं पुस्तक घेऊन बसा. ते 5 ते 10 मिनिटं तुम्ही सराव करा. तुम्ही काय वाचताय ते व्यवस्थित वाचा, 5-10 मिनिटच वाचा, पण ते तुमच्या लक्षात राहील अशा पद्धतीने वाचा, जेणेकरून तुमचे जी वाक्य आहेत, तुम्ही जे अभ्यास केलेले आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये व्यवस्थित लिहिता येईल. आपण स्क्रीनवर जाऊया आता पुढे, पुढचा पार्ट मी दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे, एक मिनिट. येस सर. जस्ट तर स्क्रीन दिसते ना माझी, मी स्लाइड चेंज केलेली आहे. हो की सर, चुंबकीय दिसते. क्षेत्रात, हो हा सर, दिसते. हा व्हेरी गुड, ठीक आहे. तर चुंबकीय क्षेत्रात विद्युत वाहकावरील बल काय असतो, म्हणजे काय केलंय तर इथे बघा 2 स्टँड लावलेले आहेत आणि 2 स्टँडच्या मध्ये ना ती कॉपर वायर लावलेली आहे. आणि ह्या कॉपर वायरच्या वरती आणि खाली नालाकृती आकाराचं एक चुंबक ठेवलेलं आहे, त्याला हॉर्स शू मॅग्नेट बोलतात. ठीक आहे, हॉर्स शू का, कारण की जो घोडा असतो त्या घोड्याच्या पायाला एक नाल बसवली जाते लोखंडी. ठीक आहे, त्याला नालाकृती चुंबक असं बोलतात याला, कारण की याचे ध्रुव म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे एकाच डायरेक्शन मध्ये असतात. बघा, नॉर्थ पण ज्या डायरेक्शनला आहे त्याच डायरेक्शनला साऊथ पण आहे. त्यामुळे ह्या चुंबकाला सर्वात शक्तिशाली चुंबक असं बोललं जातं, कारण की याचे दोन्ही ध्रुव एकाच दिशेने कार्य करतात. म्हणजे जास्तीत जास्त मॅग्नेटिक फील्ड तयार करायची असेल तर आपल्याला, म्हणजे चुंबकीय क्षेत्र तयार करायचं असेल तर या चुंबकाचा वापर केला जातो. कोणत्या, नालाकृती चुंबकाचा, ज्याला इंग्लिशमध्ये हॉर्सशू मॅग्नेट बोलतात. मग ह्याच्यात नक्की शिकायचंय काय, तर 2 स्टँडच्या मध्ये एक वायर लावलेली आहे. त्या वायर मध्ये बघा, इथे तुम्हाला आकृतीत दिसत असेल तर आकृतीमध्ये मी एक पेन पेन दाखवतोय, पेननी एक पॉइंट दाखवतोय, लक्ष द्या. दिसला, ही बॅटरी लावलेली आहे. म्हणजे काय, ह्या तारेवर काय केलंय, विद्युत धारा प्रवाहित केलेली आहे. आणि हे जे ऍरो आहेत ना, ते ऍरो काय सांगतात की विद्युत धारेची दिशा. बरोबर, विद्युत धारा धन टोकाकडून निघाली. इकडे जी लावलेली आहे त्याला बोलतो आपण कळ. चौकोनी बॉक्स मध्ये इथे दाखवतोय, त्याला बोलतो आपण विद्युत कळ. म्हणजे ती जेव्हा कळ बंद होईल, आता ती उघडी आहे, पण जेव्हा हे दोन्ही लाईन्स एकमेकांना कनेक्ट होतील तेव्हा विद्युत धारा ह्याच्यातून प्रवाहित होते. आणि ही जी तार आहे ना, ती 2 मॅग्नेटच्या बरोबर मधोमध ठेवलेली आहे. का, तर चुंबकीय क्षेत्रात विद्युत वाहकावरील बल किती असतं, म्हणजे जेव्हा एखादी विद्युत धारा एखाद्या विद्युत तारेतून वाहत असेल आणि ती विद्युत तार चुंबकीय क्षेत्राच्या बरोबर मध्ये असेल, दोघांच्या मधोमध असेल, तर त्याच्यावर चुंबकीय शक्ती कशी कार्यरत करते, काय त्याचा परिणाम होतो, हे आपण पाहणार आहोत. म्हणजे एका अदृश्य शक्तीचा शोध आपण इथं पाहणार आहोत. जेव्हा चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या वाहकातून विद्युत धारा वाहते, बघा इथे तार दाखवलेली आहे, मी वेगळ्या कलरचा पेन वापरतोय, ती तार दाखवलेली आहे. ठीक आहे, वेगळ्या कलरचा पेन वापरतोय. रेड कलरचा जो पेन आहे ना, तो सांगतो की विद्युत धारा त्या तारेतून जाते. बघा, लाल कलरच्या पेनने मी त्याच्यावर ओव्हर राईट केलेलं आहे. ही विद्युत तार आहे आपली.
ह्या विद्युत तारेतून काय होतोय, करंट प्रवाहित होतोय आणि ही विद्युत तार आपण दोन मॅग्नेट, हे वरती एक मॅग्नेट आहे आणि खाली पण एक मॅग्नेट आहे, ह्या मॅग्नेटच्या बरोबर मध्ये ठेवलेली आहे. मग त्यावेळेस वैज्ञानिकांना एक नव्या शक्तीचा शोध लागला, जी शक्ती डोळ्यांना तर दिसत नाही म्हणून ती अदृश्य, आणि त्या शक्तीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जेव्हा चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या वाहकातून विद्युत धारा वाहते तेव्हा त्या वाहकावर एक बल निर्माण होते. मग ते बल कोणतं, तर त्याला चुंबकीय, विद्युत चुंबकीय बल बोलतो आपण. तर या प्रयोगात असे सिद्ध झाले होते की की विद्युत धारा वाहताना तार वाकते, म्हणजेच तारेवर यांत्रिक बल प्रयुक्त होते. का तार वाकते, कारण की ती तार दोन चुंबकांच्या मध्ये ठेवलेली असते आणि ती मध्ये ठेवलेली असूनच्या असून त्या तारेतून विद्युत धाराही प्रवाहित होते ना. मग विद्युत धारा प्रवाहित झाल्यामुळे ज्या ठिकाणी चुंबकीय शक्ती अधिक असेल त्या दिशेला ती चुंबकीय तार वाकते. मग याच्यावरनं काय कळतं बरं, तर याच्यावरनं असं कळतं की चुंबकीय शक्तीची दिशा कोणत्या डायरेक्शन मध्ये सर्वात जास्त आहे आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये सर्वात कमी. डायरेक्शन म्हणजे दिशेत कोणत्या दिशेला जास्त आहे आणि कोणत्या दिशेला कमी आहे, यासाठी हा प्रयोग केला होता. मग बलाची दिशा व नियम, मग हा प्रयोग करण्याचा मेन उद्देश काय, की की चुंबकीय बलाची दिशा कशी असते. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कळला की फ्लेमिंगचा लेफ्ट हँड किंवा राईट हँड रूल, उजव्या हाताचा नियम किंवा डाव्या हाताचा नियम, तो आपल्याला नंतर कळाला हा प्रयोग झाल्यानंतर. मग या बलाची दिशा, विद्युत धारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा या दोन्हीवर अवलंबून असते. म्हणजे चुंबकीय क्षेत्रात जेव्हा आपण विद्युत वाहकावरील जो बल तयार होतं, म्हणजे जेव्हा आपण एखादी तार दोन चुंबकाच्या मध्ये ठेवतो त्यामुळे चुंबकीय बल तयार होतं. मग ह्या चुंबकीय बलाची दिशा कशावर डिपेंड राहते, तर दोन गोष्टीवर, म्हणजे विद्युत चुंबकीय बलाची दिशा ही दोन गोष्टींवर आधारित राहते. जसं की विद्युत धारा कोणत्या दिशेला वाहते आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा कुठे आहे, या दोन्ही गोष्टींवर अवलंबून राहते. पुढे जाऊया. जर वाहकातील विद्युत धारेची दिशा उलट केली, म्हणजे आता तो उजवी बघा, इकडून धन चिन्हाकडून ऋण चिन्हाकडे विद्युत धारा वाहते. मी आकृतीत दाखवल्याप्रमाणे असं गोल फिरतोय, ही विद्युत धारा अशी गेली. ठीक आहे. याची जर दिशा बदलली तर चुंबकीय क्षेत्राची दिशा पण बदलणार. पहिला कुठून चालला होता, अशी विद्युत धारा वाहत होती, डावीकडून निघाली आणि उजवीकडे गेली. ठीक आहे. पण जर आपण आता उलटी विद्युत धारा प्रवाहित केली, म्हणजे खालून वर उलट्या डायरेक्शन मधनं, तर तारेवरील बलाची दिशा देखील उलट होते. म्हणजे जेव्हा विद्युत चुंबकीय क्षेत्राची दिशा खालच्या दिशेने, ती नंतर बदलल्यानंतर वरच्या दिशेने होईल. जर चुंबकाचे ध्रुव जरी उलट केले, म्हणजे एनच्या जागी एस आणि म्हणजे धनध्रुवाच्या दक्षिण ध्रुवाच्या जागी उत्तर ध्रुव आणि उत्तर ध्रुवाच्या जागी दक्षिण ध्रुव, असं जरी केलं तरी सुद्धा विद्युत चुंबकीय क्षेत्राची दिशा बदलते. म्हणजे काय, की या ठिकाणी हा प्रयोग करण्याचा मेन उद्देश काय होता, की जर चुंबकीय क्षेत्राची दिशा बदलली तरी सुद्धा विद्युत चुंबकीय क्षेत्राची दिशा बदलते. जर चुंबकाची दिशा आपण उलटी केली दुसऱ्या केसमध्ये, तरी सुद्धा दोन्ही गोष्टीमध्ये काय होतं, की या बलाची दिशा बदलते. एक वरतून खाली बल लागतंय तर दुसऱ्या वेळेस खालून वरती लागेल. अशा दोन्ही कंडिशन मध्ये दिशा बदलते. मग याचा सर्वाधिक उपयोग आणि हे सर्वाधिक जास्त असलेलं बल कुठं वापरलं जातं, जेव्हा विद्युत धारेची दिशा व चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब म्हणजे परपेंडिक्युलर असते, तेव्हा हे बल सर्वात जास्त असतं. येथे विद्युत ऊर्जेचे रूपांतरण यांत्रिक ऊर्जेमध्ये केलं जातं आणि याच महत्वपूर्ण तत्वावर आधारित आपल्याला विद्युत चलित्र म्हणजे इलेक्ट्रिक मोटर कशी काम करते हे आपल्याला शिकायचं आहे. पण त्यासाठी आपल्याला एक नियम शिकायचा आहे अगोदर आणि मग आपण पुढे जाणार आहोत. या ठिकाणी आपण काय शिकलो, तर या ठिकाणी असं पाहिलं की एका अदृश्य शक्तीचा शोध कसा लागला, तर एक प्रयोग करण्यात आला. एक प्रयोग कशा प्रकारे करण्यात आला, की एका तारेला दोन चुंबकाच्या मध्ये ठेवलं आणि त्या तारेतून विद्युत धारा प्रवाहित केली
आता हे दोन चुंबक म्हणजे कोणतेही होते का? तर नव्हते बाबा. तर या ठिकाणी जे चुंबक वापरले गेलेले ना, ते नालाकृती चुंबक वापरले होते. नालकुंतल वेगळा आहे, नालाकृती चुंबक वेगळा आहे. त्याला हॉर्स शू मॅग्नेट इंग्लिशमध्ये म्हणतात. तो मॅग्नेट सर्वात शक्तिशाली असतो, म्हणून ह्या प्रयोगामध्ये हे दोन चुंबक वापरले गेले. खाली पण एक चुंबक ठेवला आणि वरती एक चुंबक ठेवला आणि मधून विद्युत तार ठेवली होती आणि त्या विद्युत तारेमधनं विद्युत प्रवाह सुरू केला. तर याच्यापासून एक ऊर्जा म्हणजे विद्युत ऊर्जेचे रूपांतरण यांत्रिक ऊर्जेमध्ये व्हायला सुरुवात झाली. मग एका वेगळ्या शक्तीचा शोध लागला, त्याला बोललं जातं विद्युत चुंबक. ह्याला बोललं जातं विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार झालं. म्हणजे जर हे विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होत असेल तर याची दिशा ठरवायची असेल तर आपल्याला विद्युत धारेची दिशाही माहिती असणं गरजेचं आहे आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा असणंही माहिती पाहिजे. तर दोघांपैकी एक बदललं तर विद्युत चुंबकीय क्षेत्राची दिशा देखील बदलते. म्हणजे करंट तुम्ही डावीकडून उजवीकडे प्रवाहित केला तर तार जी आहे ती खालच्या दिशेने वाकली आणि जर उजवीकडून डावीकडे घेऊन गेला तर तार जी आहे ती वरच्या दिशेने वाकेल. पुन्हा जर तुम्ही नॉर्थ पोलला इकडे आणलं आणि साऊथ पोलला तिकडे केलं, दोघांची दिशा जर बदलली तरी सुद्धा असंच दिसून येतं की विद्युत चुंबकीय क्षेत्राची देखील दिशा बदलते. मग याच तत्वावर आधारित आपल्याला विद्युत चलित्र कसं काम करतं हे शिकायचंय. म्हणून पहिला आपल्याला एक नियम शिकावा लागेल आणि त्याच्या पुढे मग आपण जाऊया. म्हणजे फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम हा आपल्याला पहिला शिकायला लागेल. त्याच्यानंतर आपण विद्युत चलित्राची गोष्ट शिकू शकतो. मग फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम काय आहे? तर चुंबकीय क्षेत्रातील वाहकावरील बलाची दिशा अचूक शोधायची आहे की नक्की बल कोणत्या दिशेला आहे. म्हणजे चुंबकीय क्षेत्रातील बल जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जो आहे किंवा मॅग्नेटिक फोर्स जो आहे, म्हणजे चुंबकीय बल कोणत्या दिशेला जास्त पद्धतीत कार्यरत आहे हे जर आपल्याला शोधायचं असेल तर आपण फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम वापरतो. म्हणजे काय? तर डाव्या हाताची 3 बोटं म्हणजे अंगठा, तर्जनी आणि मध्यमा ह्या तिघांना स्ट्रेच केलं जातं. मग अशा परिस्थितीमध्ये जो डाव्या हाताचा अंगठा आहे तो आपल्याला विद्युत चुंबकीय बलाची दिशा दाखवतो आणि जी तर्जनी आहे ती आपल्याला चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते आणि जे मधले बोट आहे, मध्यमा बोलतो त्याला, तो विद्युत धारा कोणत्या दिशेपासून कोणत्या दिशेला चाललंय हे आपल्याला दाखवतो. म्हणजे जर आपण डाव्या हाताची जर अशी कल्पना केली आणि डाव्या हाताची तिन्ही बोटं जर स्ट्रेच केली म्हणजे ताणली आणि ती एकमेकांना 90 अंशाच्या कोनामध्ये असताना अशी ताणली तर आपल्याला अंगठा काय सांगतो? विद्युत वाहकावरील बलाची दिशा म्हणजे चुंबकीय बलाची दिशा एफ कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे ते सांगतो. पहिलं तर्जनी सांगते की मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये चालली आहे का बाहेर चालली आहे हे सांगतं. म्हणजे ज्याला चुंबकीय क्षेत्राची दिशा आपल्याला तर्जनी दाखवते. मधले बोट आपल्याला विद्युत धारा म्हणजे करंट आय ची दिशा दाखवते 2. म्हणजे मधले बोट हे वाहकातून वाहणाऱ्या विद्युत धारेची दिशा दर्शवते. आणि महत्वाचं म्हणजे हाच नियम पुढे जाऊन इफेक्ट ऑफ मोटर म्हणजे मोटर इफेक्ट बोलतो आपण त्याला, इलेक्ट्रिक मोटर इफेक्ट समजण्यासाठी आपल्याला खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवण्यासाठी शॉर्टकट आहे की FMC ही एक शॉर्टकट ट्रिक आहे. FMC म्हणजे काय? फोर्स जो दाखवतो आहे तो थंब, M म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि करंट म्हणजे आय. ठीक आहे. तर मिडल फिंगर आपल्याला म्हणजे मधले बोट करंटची दिशा विद्युत धारेची दिशा दाखवतं. तर्जनी आपल्याला चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतं आणि अंगठा जो आहे तो विद्युत बल कोणत्या दिशेला कार्यरत अधिक आहे ते सांगतो. इथपर्यंत समजलंय का? येस सर. हो सर, समजलंय. ओके. मग आता ही आता तुमच्या समोर बघा मी दुसरी एक पीपीटीची स्लाइड ठेवलेली दिसते का सर्वांना? तर याच्यामध्ये एक मोटर, ह्या मोटरचा जो ऍक्सिस ह्या मोटरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ना. आता जर समजा तुम्ही एखादे इंजिनियर झाला वगैरे, ठीक आहे,
तर मग त्यावेळेस तुम्हाला जर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम माहित नसेल तर तुम्हाला विद्युत चलित्र समजेल का, म्हणजे इलेक्ट्रिक मोटरचा कॉन्सेप्ट समजेल का? तर इंजिनियर वगैरे बनायला सुद्धा आपल्याला सायन्सच शिकायचंय. पण आता जे आपण शिकणार आहोत ते थोडक्यामध्ये शिकणार आहोत. आपल्याला कोणतंही उपकरण तयार करायचं नाही. जेव्हा आपण इंजिनियर बनतो तेव्हा ते उपकरण म्हणजे इन्स्ट्रुमेंट बनवण्यासाठी कोणता मटेरियल वापरतात आणि त्याची उत्पादन क्षमता अजून कार्यरत वाढण्यासाठी त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत, यासाठी आपण इंजिनिअरिंग करतो. मग त्याच्यासाठी आपल्याला सायन्स शिकणं गरजेचं आहे. आता आपण थोडक्यात शिकतोय पण आपण पुढे पुढे जसं मोठ्या वर्गात जाऊ तेव्हा त्याचा वापर आपल्याला अधिक करावा लागणार आहे. म्हणजे आपल्याला विद्युत चलित्राची संकल्पना माहिती पाहिजे. म्हणजे विद्युत चलित्र कोणत्या तत्वावर चालतं, तर फ्लेमिंगचा डाव्या हाताचा जो नियम आहे ना तो समजण्यासाठी आपल्याला विद्युत चलित्र कोणत्या तत्वावर काम करतं, तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियमावर. आता फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम का शिकायचा आहे, तर जेव्हा आपण इलेक्ट्रिक मोटर वापरतो तर त्याच्यामध्ये मॅग्नेट वापरलं जातं, म्हणजे चुंबक वापरलं जातं. आणि त्या चुंबकीय शक्तीचा वापर करून आपण त्या मोटरची कार्यक्षमता वाढवतो. म्हणजे विद्युत ऊर्जेचा वापर आपण यांत्रिक ऊर्जेमध्ये करतो. म्हणून आपल्याला फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम शिकायचा आहे. आणि आता आपला संकल्पना तुम्ही तोपर्यंत वाचली असेल तर पहिला प्रश्न जो हमखास परीक्षेला 1 मार्काला विचारला जातो, या धड्यातला खूप महत्वाचा प्रश्न जो 1 मार्काला दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी तर ह्याला खूप वेळा विचारला गेलेला आहे, महत्वाचा प्रश्न आहे हा, की विद्युत चलित्र म्हणजे काय, इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय, असा प्रश्न विचारला जाईल. म्हणजे ह्याचं उत्तर पण दिलेलं आहे मी. जे यंत्र विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरण करते त्याला विद्युत चलित्र असे म्हणतात. बघा खूप सोपी व्याख्या आहे की विद्युत ऊर्जेचं रूपांतरण कशामध्ये करायचंय, यांत्रिक ऊर्जेमध्ये करायचंय, त्याला आपण विद्युत चलित्र असे म्हणतो. मग याचा वापर कशामध्ये केला जातो, तर घरगुती उपयोग मध्ये पंख्याच्या आतमध्ये एक वाइंडिंग असते, त्या वाइंडिंगच्या आतमध्ये गोल गोल वेटोळे केलेले असतात, त्या ठिकाणी सोलोनाइड वापरला जातो. आणि सोलोनाइडचे वेटोळे जेवढे जास्त तेवढी विद्युत चुंबकीय शक्ती जास्त. म्हणून सोलेनॉइड बघा जसं पट्टी चुंबक काम करतं तसं सोलेनॉइड पण काम करतं. त्याला नालकुंतल असं म्हणतो आपण. ठीक आहे, नालकुंतलचा उपयोग पण आपल्याला माहिती आहे, मागच्या पाठामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलंय. तर मग घरगुती उपयोग मध्ये काय की विद्युत म्हणजे आपण हे जे पाहतोय विद्युत चलित्र, तर घरगुती उपयोग मध्ये काय, तर पंख्यामध्ये विद्युत चलित्राचा वापर म्हणजे मोटर वापरली जाते. आता तुम्ही विद्युत चलित्र म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण बरेच जण आपण इंग्लिश शब्दाचा वापर लोकलाइज केलेला आहे. तो शब्द मोटर सगळ्यांना माहिती आहे, अरे फॅन मधली मोटर खराब झाली. मोटर म्हणजे काय, तर त्याला विद्युत चलित्र असं बोलतात. मराठी शब्द आहे, ठीक आहे. इंग्लिश शब्द आहे इलेक्ट्रिक मोटर. ठीक आहे. शीत कपाटे म्हणजे रेफ्रिजरेटर, मिक्सरचं बघा ते भांडा असं, त्या भांड्यामध्ये गोल चकती वापरली जाते. त्या चकतीच्या खाली काय असते, मोटरच असते. आणि ती मोटर कशी दिसते बघा, त्याचं ब्लू आकारामध्ये मी इथं चित्र दाखवलेलं आहे, दिसतंय का तुम्हाला कॉन्सेप्ट मध्ये, मी त्याला बॉक्स केलाय. ह्याला आपण हो सर दिसतंय. आणि हीच मोटर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. मग आता ह्या सगळ्यांसाठी आपण विद्युत चलित्राचा वापर करतो. मग विद्युत चलित्राचं मुख्य तत्व काय ते आपल्याला पहिलं जाणून घेतलं पाहिजे. विद्युत चलित्राचं मुख्य तत्व काय, मूलभूत तत्व काय, हे पेपरला विचारलं जातं की हे यंत्र चुंबकीय क्षेत्रात विद्युत धारा वाहून नेणाऱ्या वाहकावरील बल या तत्वावर चालते. हे यंत्र चालू केल्यावर ते अक्षाभोवती सतत गोल फिरत राहते. म्हणजे त्याचा हा जो ऍक्सिस आहे ना, हा अगदी जोरात फिरायला लागतो. का, कारण की हे ऍक्सिस जो आहे ना, तो 2 चुंबकाच्या मध्ये ठेवल्यावर त्यातून जर विद्युत धारा प्रवाहित केली तर जो हा अक्ष आहे तो स्वतः भोवती काय करतो, अक्षाभोवती स्वतः गोल गोल फिरतो. म्हणजे ते धान्य दळायची चक्की असते ना, पिठाची गिरणी बोलतो आपण, धान्य दळण्याची गिरणी, त्या गिरणीमध्ये सुद्धा हीच मोटर असते. आणि 2 जाते बसवले जातात, ते जाते गोल गोल फिरतात त्या या मोटरला लावलेल्या पट्ट्यामुळे. हा जो या ठिकाणी जो गोल काढलाय ना, त्या गोलला एक पट्टा लावला जातो
आणि पुढे 2 जाते ठेवले जातात आणि ते 2 जात्यांच्या मध्ये धान्य पडतं आणि ते धान्य त्या दगडांवर बरोबर मधोमध घासलं जातं आणि त्या पूर्ण धान्याचं पीठ तयार होतं. म्हणजे बघा आपल्याला रोजच्या जेवणात जे चपाती आणि भाजी चपाती किंवा भाकरी खातो, ती भाकरीचं जे धान्य आपण वापरतो ना, म्हणजे ज्वारी आणि गहू, हे दळण्यासाठी सुद्धा आपल्याला इलेक्ट्रिक मोटर लागतं. पहिले लोक जात्यावर दळायचे, त्याला खूप वेळ लागायचा. आता विद्युत चलित्राचा वापर करून एका तासाच्या आत किती 5 किलो 7 किलो खूप काही दळण दळलं जातं आणि खूप पीठ तयार होतं. म्हणजे बघा किती महत्वाचा उपयोग आहे हा. म्हणजे विद्युत ऊर्जेचं रूपांतरण यांत्रिक ऊर्जेमध्ये केलंय. दुसरं आहे वॉशिंग मशीन, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण धुलाई यंत्र असं म्हणतो. त्या धुलाई यंत्रामध्ये खाली पण जो गोल टनेल फिरतो ना टब, त्या टबला पुन्हा विद्युत चलित्र जोडलेलं असतं. त्याच्यामुळे काय होतं की जे कपडे आहेत ते त्या जात्यामध्ये गोल गोल फिरले जातात, पिळले जातात आणि स्वच्छ केले जातात. आणि इथे पण दाखवलेले पाण्याचे पंप आणि ही जी आकृती आहे, कारखान्यांमध्ये यंत्रांना फिरवण्यासाठी मोठ्या क्षमतेने विद्युत चलित्र वापरले जातं. इलेक्ट्रॉनिक्स, आजचा जो संगणक आहे त्या संगणकचा जो फॅन आहे, म्हणजे आपण जेव्हा संगणक चार्ज करतो किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो तर त्याच्यामध्ये असलेले आयसीज असतात, इंटिग्रेटेड चिप बोलतो त्याला इंग्लिशमध्ये. त्या आयसीज ना गरम होतात, ते गरम झाले जास्त तर ते मेल्ट होतात आणि तुमचा जो कम्प्युटर वगैरे जो आहे तो बंद पडू शकतो. मग अशा ठिकाणी छोटी मोटर लावली जाते. त्या छोट्या मोटरला एक छोटासा फॅन लावला जातो ब्लॅक कलरचा. तो जेव्हा आपण कम्प्युटर ऑन करतो तो फॅन पण सोबत चालू राहतो. का? कारण की तुम्ही सातत्याने विद्युत ऊर्जेचा वापर करत असता आणि त्याच्यावर काय तर इंटिग्रेटेड चिप ज्या असतात त्या गरम होतात. त्या थंड राहिल्या तर तुमचा पीसी, म्हणजे जो कम्प्युटर जो आहे, पर्सनल कम्प्युटर, तो व्यवस्थितरित्या चालू शकतो. म्हणून आपण विद्युत चलित्राचा वापर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे कम्प्युटर मध्ये सुद्धा करतो. डिस्क ड्राईव्ह मध्ये लहान चलित्रे असतात. हे सगळे आपण खूप विद्युत चलित्राशी जोडलेला आहोत. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय का तुम्हाला? जाऊया का पुढे? हो सर, समजलंय. Yes. मग आता परीक्षेला प्रश्न येतो की विद्युत चलित्राची आकृती काढा आणि त्याचं कार्य स्पष्ट करा. हा प्रश्न पेपरला विचारला जातो. मग काय करायचं? अशा वेळेस आपल्याला आकृती वगैरे काढता आली पाहिजेत, त्याच्या आकृतीचं नामांकन करता आलं पाहिजेत आणि ही विद्युत चलित्राची रचना कशी कार्य करते, कसा हा फिरतो, हे आपल्याला शिकता आलं पाहिजे. मग हे जे मी तुम्हाला दिलेलं आहे ते अगदी थोडक्यात परीक्षेमध्ये तुम्हाला जे पुस्तकात दिले तेच लिहायचंय, पण जो कॉन्सेप्ट आहे तो तुम्हाला असं वाटतं की मला खूप अवघड वाटतोय, तो अवघड वाटण्यापेक्षा मी एक थोडक्यात आणि एकदम मुद्देसूद, जेवढं महत्वाचं आहे तेवढे महत्वाच्या मुद्द्यांमध्ये दिलेलं आहे. आता सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं बघा की जर आपल्याला चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युत वाहकावरील बल शोधायचं असेल तर त्याला मॅग्नेटच्या आतमध्ये ठेवलं जातं, विद्युत तारेला. तसंच इथे पण काय केलेलं आहे, तो जो ऍक्सिस आहे म्हणजे अक्ष जो आहे, आस बोलतो त्याला, ऍक्सेल ला आस असं बोललेला आहे, तो 2 मॅग्नेटच्या मध्ये म्हणजे हॉर्सशू मॅग्नेटच्या बरोबर मध्ये ठेवला जातो. म्हणजे आयताकृती एक कुंडल असतं ज्याला इंग्लिशमध्ये आर्मेचर कॉईल, ते दाखवलेलं आहे आपल्याला पॉइंट्स मध्ये ABCD. मी आता डायग्राम तुम्हाला पहिले एक्सप्लेन करतो आणि मग हा पॉइंट पुढे पुढे जातो, कारण की आज चॅप्टर हा संपून जाईल. महत्वाचा भाग या आयताकृती कुंडल कोण आहे तर ABCD. बघा इथे A पॉइंट आहे, दुसरा B, हा C पॉइंट आणि हा D पॉइंट. ठीक आहे, आयताकृती कुंडल ABCD. ठीक आहे, आयताकृती कुंडल तुम्हाला दिसतंय. तांब्याच्या तारेचे अनेक वेढे असलेले व विद्युत रोधक आवरण असलेले आयताकृती कुंडल, या कुंडलाच्या AB आणि CD अशा शाखा चुंबकीय क्षेत्राला लंब असतात. चुंबकीय क्षेत्राला लंब म्हणजे काय तर ते चुंबकीय क्षेत्रामध्ये 90 अंशाचा कोन करतात. म्हणजे इथून जर मी अशी लाईन काढली तर ह्याच्यामध्ये जो कोन बनणार आहे तो 90 अंशाचा बनणार आहे. म्हणजे AB हा
उत्तर ध्रुवाशी 90 अंशाचा कोन करतो आणि CD हा दक्षिण ध्रुवाशी म्हणजे S शी 90 अंशाचा कोन करतो. जर हे 90 अंशाचा कोन करत असतील तरच ती कॉईल जोरात अधिक प्रबळ शक्तीने गोल गोल फिरते. ठीक आहे, म्हणजे ABCD ही कॉईल एका इलेक्ट्रिक सर्किट सोबत जोडलेली आहे, पण त्याच्यासाठी दोन कडे वापरलेले आहेत, दुभंगलेले कडे. XE म्हणजे X आणि Y ने दाखवलेले आहेत बघा, इथे X आणि दुसऱ्या साईडला Y, YF म्हणून दाखवलेले आहे. ह्या दोन दुभंगलेल्या कड्यांशी जोडलेले आहे. मी आता पुढे सांगतो. सेकंड पॉइंट, प्रबळ चुंबक, त्याला आपण स्ट्रॉंग हॉर्सशू मॅग्नेट बोलतो. म्हणजे एक कुंडल आहे, त्याचं नाव होतं ABCD. हे कुंडल दोन हॉर्सशू मॅग्नेटच्या मध्ये ठेवलं जातं आणि त्यांच्यामध्ये होणारा कोन हा 90 अंशाचा असतो. 90 अंशाचा असल्यामुळे ते चुंबकीय क्षेत्राला लंब असतात. कुंडल ABCD हे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव ह्या दोघांनाही ते कसे आहेत, लंब आहेत. लंब आहे म्हणजे त्यांच्यातला कोन किती आहे, 90 अंशाचा आहे. आणि हे जे कुंडल आहे ते कुंडल आपण प्रबळ चुंबक म्हणजे हॉर्सशू मॅग्नेटच्या मध्ये ठेवलेलं आहे. कुंडल हे नालाकृती चुंबकाच्या उत्तर व दक्षिण ध्रुवाच्या मध्ये ठेवलेलं असतं. मग हे मध्ये ठेवलेलं असल्यामुळे ते जी कॉईल आहे ABCD ती गोल गोल फिरायला लागते. त्याच्यामुळे जो ऍक्सिस आहे तो काय करायला लागतो, गोल फिरायला लागतो. त्याला आपण ऍस बोलतो, आस असं बोलतो, सॉरी माय मिस्टेक, ऍक्सेल बोलतो, ऍक्सेल, आणि मराठीत त्याला आस बोलतात. दुभंगलेले कड, स्प्लिट रिंग्स X अँड Y. जे दुभंगलेलं कड आहे ते कशामध्ये दुभंगलेलं आहे, X आणि Y याच्यामध्ये ते कड दुभंगलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण AB ही X सोबत जोडलेलं आहे आणि CD हे Y सोबत जोडलेलं आहे. ही जी कुंडलाची तार आहे ना AB ही XE जिथे लिहिलेलं आहे ना त्याच्याशी जोडलेली आहे आणि CD ही Y जिथे लिहिलेलं आहे त्याच्याशी जोडलेले आहे. ते कड्याची एक पॉइंट दाखवलेले आहे. कुंडलाची दोन टोके X आणि Y या अर्धवर्तुळाकार कड्यांना जोडलेली असतात. ही दिशा बदलण्यासाठी हे का महत्वाचं आहे, हे दिशा बदलण्यासाठी हे सर्वात महत्वाचे घटक आहेत X आणि Y. आणि चौथा पॉइंट जो आहे तो आहे ऍक्सेलचा, ज्याला मराठीत आस असं बोलतात. ठीक आहे, मग ऍक्सेल पॉइंट काय आहे, जो कडांच्या आतमध्ये असून विद्युत रोधक असून तो चक्रित्राच्या आसाला म्हणजे ऍक्सेलला घट्ट बसवलेला असतो. म्हणजे जो XY आहे ना त्याच्या बरोबर मध्ये जोडलेला असतो, कारण की तो निघाला नाही पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड आल्यामुळे हा जो ऍक्सिस आहे ना, तो जो असा आस जो आहे ना तो गोल गोल फिरायला लागतो. आणि या ठिकाणी कार्बन ब्रश जोडलेले आहेत, ते E आणि F ने दाखवलेले आहेत. कार्बन ब्रश जे जोडलेले आहेत ते बाह्य परिपथ शी जोडलेले आहेत. बाह्य परिपथ म्हणजे जिथून विद्युत धारा प्रवाहित होते. X व Y कड्यांच्या बाहेरील वाहक भाग दोन स्थिर कार्बन ब्रशना स्पर्श करतो, जेणेकरून परिपथातील बॅटरी आणि कळ जोडून एक विद्युत परिपथ पुरवठा पूर्ण करतो. आता इथं K म्हणून जो दाखवलेले आहे ते विद्युत कळ आहे. जेव्हा हे एकमेकांना जोडले जातील, ही कळ बंद होईल, तेव्हाच हा ऍक्सिस गोल फिरेल, म्हणजे ऍक्सेल पॉइंट गोल फिरेल, अन्यथा गोल फिरणार नाही. जर हे जोडलेलं नसेल तर विद्युत धारा प्रवाहित होणार नाही. विद्युत धारा प्रवाहित झाली नाही तर विद्युत चुंबकीय शक्तीचा प्रभाव त्या ऍक्सिसवर पडणार नाही, तो ऍक्सिस गोल फिरू शकत नाही. जेव्हा हे एकमेकांना जोडले जातील तेव्हा विद्युत चलित्र सुरू होतं. म्हणजे तुम्हाला बघा शाळेमध्ये सांगतात की पवनचक्कीचं मॉडेल तयार करा विंडमिलचं, तर तुम्ही काय करता, छोटीशी एक मोटर घेऊन येता 40 रुपयाची, त्याच्यासोबत एक छोटीशी बॅटरी लावता आणि बॅटरीच्या दोन टोकांना वायर जोडता, ती इलेक्ट्रिक वायर, आणि त्याच्यामधला जो ऍक्सिस गोल फिरतो ना, जेव्हा त्यातनं विद्युत धारा तुम्ही त्या बॅटरीशी जोडली जाते, विद्युत धाराची तार जेव्हा त्या दोन टोकांना जोडली जाते तेव्हाच तो गोल गोल वाला पॉइंट आहे ना, ऍक्सेल बोलतो त्याला आपण, मराठीत त्याला आस बोलतो, तो फिरू लागतो आणि तेव्हा विद्युत चलित्र सुरू होतं. खूप सोपं आहे. तुम्ही त्याचा अभ्यास 5वी 6वी ला फक्त एक प्रोजेक्ट मध्ये केला होता.
पण त्याच्या आतमध्ये काय होतं ते तुम्हाला 10वीत शिकवलंय. ह्याचा वापर किती महत्वाचा आहे. आज घरामध्ये आपण जे धान्य दळून आणतो त्याच्यामध्ये सुद्धा विद्युत चलित्राचा खूप महत्वाचा वाटा आहे. जर विद्युत चलित्र नसतं तर सगळ्यांना धान्य गोल गोल दळायला लागलं असतं, मिक्सरचा शोध लागला नसता, बरोबर ना. मग ह्याचा वापर किती महत्वाचा आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारला तर किती अवघड आहे, मग तुम्ही मला सांगता की सर हे खूप अवघड आहे. आपल्याला अवघड नाही, आपल्याला माहिती असलं पाहिजे की अरे आपण किती महत्वाचे उपयोग आज घरामध्ये मिक्सर म्हणजे जेव्हा जेवण बनवण्यासाठी वाटप बनवतात, कुठल्या आवडीची भाजी, काजूची पेस्ट करायची, काजू करी करायचे, तर त्यासाठी आपण लगेच मिक्सर लावतो, बरोबर. इडलीचं ते वाटण, तुम्हाला इडली खाऊशी वाटली तर ते वाटण आपण त्या मिक्सरमध्ये बारीक करतो, बरोबर. ज्यूस बनवायचा आहे तर त्या मिक्सरमध्ये केला जातो, पण त्या मिक्सरच्या आतमध्ये काय आहे, तर विद्युत चलित्र आहे. आणि मग त्याचा जर आपल्याला अभ्यास माहित नसेल तर आपण फक्त फायदाच घेतोय, त्याची माहितीच नाही आपल्याला. आणि हा प्रश्न आपल्याला विचारला जातो की विद्युत चलित्राची रचना स्पष्ट करा सुबक आकृती सहित. तर तुम्हाला आकृती काढायची आणि हे सगळे पॉइंट्स लिहायचे. समजलंय का सर्वांना इथपर्यंत? Yes, sir. हो सर, समजलं. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. मग विद्युत चलित्राची कार्य काय, आपल्याला प्रश्न विचारतात. ठीक आहे, म्हणजे विद्युत चलित्र कसं कार्य करतं, ऍक्सेल कसा गोल फिरतो, हे आपल्याला विचारलं जातं. तर हीच आकृती आहे, फक्त आपल्याला ती व्यवस्थितरित्या स्पष्ट करता आली पाहिजे. विद्युत धारेची सुरुवात कुठून होते, कळ चालू केल्यावर. कळ चालू आहे काय आकृतीमध्ये, इथे आकृतीमध्ये कळ चालू नाहीये. आपल्याला पहिली कळ सुरू करावी लागेल. तर मग आपल्याला काय करावं लागेल, जर जिथे के लिहिलेला आहे ना तो के चा पॉइंट जोडला पाहिजे. असा जेव्हा हे एकमेकांना जोडले जातील तेव्हा विद्युत चलित्र सुरू होईल. विद्युत धारेची सुरुवात म्हणजे ह्यातून विद्युत धारा गेली तरच तो जो मोटरचा विद्युत चलित्राचा जो आस आहे ना तो गोल फिरू लागतो. कळ चालू केल्यावर परिपथातून ई या ब्रशाकडून एक्स कड्याद्वारे कुंडलामध्ये प्रवेश करते. ई म्हणजे इलेक्ट्रिसिटी, म्हणजे ई विद्युत धारा, ई या टोकातून म्हणजे विद्युत धारा ई टोकातून अशी एक्स या कड्यामधून प्रवाह सुरू होतो आणि तो बी कडे जातो, बी कडून सी कडे जातो, सी कडून डी कडे आणि डी कडून पुन्हा वाय कडे. जेव्हा आपण कळ सुरू करतो तेव्हा कळ चालू केल्यावर परिपथातून विद्युत धारा प्रवाहित होते, जी ई टोकाला लावलेला जो कार्बनचा ब्रश आहे त्याच्यातून आतमध्ये जाते ती विद्युत धारा. मी ग्रीन कलरने दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल. म्हणजे पहिली विद्युत धारा अशी ई टोकातून कुठे गेलेली आहे, ए च्या टोकाकडे, बी कडे, बी कडून कुठे गेलेली आहे, सी कडे, सी कडून कुठे गेलेली आहे, डी कडे. ठीक आहे, अशा प्रकारे विद्युत धारा प्रवाहित होते. प्रवाहाचा मार्ग कुंडल ABCD मध्ये विद्युत धारा ए कडून बी कडे, ए आणि बी दिशेकडे जाते, ए पासून बी कडे आणि सी कडून डी कडे अशी वाहते. म्हणजे विद्युत धारा जी प्रवाहित होते ना त्याचा मार्ग ही पहिली अर्धी फेरी होते. मग जेव्हा ही पहिली अर्धी फेरी होते तेव्हा AB शाखेतील बल म्हणजे ए आणि बी जिथे लावलाय ना त्या शाखेतील बल काय करतं, त्याला वरच्या दिशेने ढकलतं. बघा इथं वरती एक एरो दाखवलाय, खाली एक एरो दाखवलाय. मग AB शाखेवरील बल फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार AB शाखेतून वाहणाऱ्या धारेमुळे त्यावर खालच्या दिशेने बल प्रयुक्त होते. सॉरी, मी वरच्या दिशेने सांगितलं. एबीच्या जो डायरेक्शन आहे तो खालच्या दिशेने बल प्रवाहित होतं. म्हणजे जो विद्युत बलाची दिशा ती खालच्या डायरेक्शन मध्ये अप्लाय होते. मग विद्युत बलाची दिशा कोण दाखवतं रे, अंगठा दाखवतो, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. आणि मॅग्नेटिक फील्ड कोण दाखवतं, तर तर्जनी. इलेक्ट्रिक करंट कोण दाखवतंय, तर मधले बोट. बघा मधले बोट जर आपण जर मध्यमा जर आपल्याला विद्युत धारेची दिशा दाखवते तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कुठून नॉर्थ कडून साऊथ कडे जाते हे दाखवते. आणि अंगठा जो सांगतो तो मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन म्हणजे मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन दाखवतो. मॅग्नेटिक फोर्स फील्डची डायरेक्शन तर्जनी दाखवते म्हणजे विद्युत चुंबकीय क्षेत्राची दिशा. मग सीडी वरील बल काय करतं, त्याच नियमानुसार शाखेतील प्रवाहाची दिशा काय करतं, उलट करतं. करंट A to B चाललाय, सीडी कडून तो बाहेर येतोय.
ए पासून बी मध्ये आत चाललाय विद्युत धारा, बरोबर. सी पासून डी पर्यंत विद्युत धारा बाहेर येते तर मधले बोट आपल्याला काय दाखवणार, मधले बोट आपल्याला बाहेर येताना दाखवतात. मग अंगठा कुठे येणार, वरती, बरोबर. म्हणजे ए बी साईडनं ती कॉईल खाली जाणार आणि सी आणि डी साईडला ती वरच्या दिशेने उचलली जाणार. मग अशा दोन्ही साईडनं कंटिन्युअसली बल पडत राहिल्यामुळे तो आस जो आहे, मग ह्या दोघांचं या परस्पर विरुद्ध बलांमुळे कुंडल आणि आस हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे घड्याळ ज्या डायरेक्शन मध्ये फिरतं त्याच्या विरुद्ध दिशेने फिरू लागतात आणि 180 अंश फिरल्यावर कुंडलाची सीडी शाखा डावीकडे व एबी शाखा उजवीकडे येते. अशा रीतीने तो जो आस आहे तो फिरू लागतो. हे विद्युत चलित्राचं कार्य आहे. पहिली अर्धी फेरी आहे. दुसरी अर्धी फेरी काय सांगितलंय की याच्यामधला जो संपर्कातील बल आहे, म्हणजे पहिल्या अर्धी फेरीनंतर एक्स कड्याचा संपर्क एफ च्या दिशेने होतो, एफ ब्रशशी होतो आणि वाय कड्याचा संपर्क ई ब्रशशी होतो. म्हणजे बघा, वरच्या साईडनं पण चुंबक होतं, खालच्या साईडनं पण होतं. मग ती परत दिशा त्यांची बदलली जाते. मग ब्रशाचा संपर्क बदलल्यामुळे आता कुंडलातून जाणारी विद्युत धारा डी टू सी, बघा ए पॉइंट फिरून कुठे गेला, ए पॉइंट सुरुवातीला ए बी पॉइंट डावीकडे होता आणि सीडी पॉइंट उजवीकडे होता. ही पहिली अर्धी फेरी झाल्यावर नंतर त्यांची दिशा बदलली ना, ए बी कुठे गेला, उजवीकडे गेला, सीडी कुठे आला, डावीकडे आला, बरोबर. मग त्यामुळे दुसरी दिशा जेव्हा बदलते तेव्हा त्यांचा संपर्क काय होतो, बदलतो आणि नवीन बलाची दिशा आता डावीकडे असलेल्या डीसी शाखेवर खालच्या दिशेने आणि उजवीकडे असलेल्या बीए शाखेवर वरच्या दिशेने बल लावते. आणि ही जी गती आहे कंटिन्युअस मोशन मध्ये राहिल्यामुळे या बलांमुळे कुंडल पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरते. म्हणजे पहिली अर्धी फेरी पुन्हा अजून पुढे चालूच राहते. अशा प्रकारे हे सातत्याने घडत राहतं. दुभंगलेल्या कड्यांचे महत्व काय करते, प्रत्येक अर्ध्या फेरीनंतर कुंडलातील विद्युत धारेची दिशा काय होते, उलट करण्याचं काम काय असतं, हे दुभंगलेले कडे करतात, ज्याला आपण स्प्लिट रिंग इंग्लिश मध्ये म्हणतो. जोपर्यंत विद्युत धारा सुरू असते तोपर्यंत कुंडल एकाच दिशेने फिरते. जेव्हा या विद्युत धारा बंद होते तेव्हा ही जो आस आहे तो फिरायचा बंद होतो. आपल्याला हा प्रश्न विचारला जाईल बऱ्याच वेळा, तर हे पॉइंट तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. विद्युत चलित्राचे कार्य पहिली अर्धी फेरी आणि दुसरी अर्धी फेरी हे जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला ह्याला 4 मार्क मिळतात. आकृतीला 2 मार्क आहेत आणि हे पुढचे 4 पॉइंट म्हणजे पहिले 5 आणि दुसरे 5 पॉइंट असे जर व्यवस्थित लिहिले तर याला एकूण 4 मार्क आहेत. आकृती 2 टप्प्यांमध्ये काढायची. बघा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आणि क्लॉकवाईज डायरेक्शन हे माहिती पाहिजेत आपल्याला. ठीक आहे. मग आज आपण काय शिकलो, तर आज आपण शिकलो की चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या विद्युत वाहकावर बल प्रयुक्त होते आणि यातूनच यांत्रिक ऊर्जा म्हणजे गती निर्माण होते. म्हणजे दुसरा पॉइंट काय सांगितला की फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियमचा वापर करून विद्युत चुंबकीय बल कोणत्या दिशेला असतं ते आपल्याला अंगठा सांगतो. तर्जनी आपल्याला चुंबकीय क्षेत्र कुठे आहे ते सांगतं. मधले बोट आपल्याला काय सांगतं की विद्युत धारा कोणत्या दिशेला वाहते. आणि तिसरा पॉइंट, ह्या दोघांचा उपयोग करून विद्युत चलित्र सुरू राहतं. म्हणजे विद्युत चलित्र कसं तयार झालं, ते कोणत्या दिशेला फिरतं हे आपल्याला यातनं कळलं. म्हणजे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे अत्यंत उपयुक्त आणि दैनंदिन जीवनात त्याचा आपण वापर करतो, त्यामुळे आपल्या जीवनासाठी ते एक वरदान आहे. याचा आपण पाठ शिकलो. आणि परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न की विद्युत चलित्राची रचना स्पष्ट करा, त्याचं कार्य स्पष्ट करा, हा प्रश्न 4 मार्काला विचारला जातो. म्हणजे प्रबळ नालचुंबक, नालाकृती चुंबक, आयताकृती कुंडल हे दिशा बदलण्यासाठी दुभंगलेले कडे, तर अर्ध्या फेरीनंतर प्रवाहाची दिशा ते बदलतात आणि मोटर फक्त आणि फक्त एकाच दिशेने फिरण्यासाठी काय करायला लागतं, त्याच्यातून विद्युत धारा विचारलं जातं. आणि या
पाठावर आज ह्या पुस्तकामध्ये आपल्याला याच्यावर आधारित उदाहरणे आत्ता नाहीयेत, पण याच्यावर आधारित जी उदाहरणं आहेत म्हणजे न्यूमेरिकल्स आहेत, तुम्ही आता 10वी मध्ये आहात, त्यामुळे आता तुम्हाला याच्यावर आधारित न्यूमेरिकल नाहीयेत, गणित नाहीयेत. पण जेव्हा तुम्ही 11th आणि 12th मध्ये जाणार सीबीएसई बोर्डने किंवा स्टेट बोर्डने, तर तुम्हाला याच्यावर आधारित न्यूमेरिकल्स असणार आहेत, जर तुम्ही सायन्स माध्यमातून पुढचं शिक्षण घेणार तर. हाच नियम पुन्हा विचारला जातो, फक्त त्याच्यामध्ये गणित असतात. तर आज काय शिकलो त्याचा आपण आढावा घेऊया प्रश्न उत्तराच्या साहाय्याने. ठीक आहे, बघू किती लोकांना समजलं. विचारायचं सुरू करूया. कोण सांगेल प्रश्नाचं उत्तर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर? सर स्क्रीनवर आहे तेच का? हा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोण सांगेल मला? चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या विद्युत वाहकावरील बलाची दिशा शोधण्यासाठी कोणता नियम वापरतात? अरे आता तर शिकलो आपण. डाव्या हाताचा ऑप्शन बी. ऑप्शन बी, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम का डाव्या हाताचा? डाव्या हाताचा नियम शिकलो ना आता. डाव्या. आता आपण काय शिकलो बघा इथे, चुंबकीय क्षेत्रातील वाहकावरील बलाची दिशा अचूक शोधण्यासाठी आपण हा नियम वापरतो, फ्लेमिंगच्या. सर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम येईल. ऑप्शन नंबर सी, व्हेरी गुड. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर? येस पूजा. सर प्रश्न वाचू का? हो. हो बेटा. फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा काय दर्शवतो? विद्युत वाहकावरील बल. ओके, व्हेरी गुड. फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमात अंगठा काय दर्शवतो? अंगठा दाखवतो बल, बल म्हणजे एफ. ठीक आहे. विद्युत धारेची दिशा कोण दाखवतं? विद्युत धारेची दिशा विद्युत मधले बोट म्हणजे मिडल फिंगर. व्हेरी गुड. विजय काशीद कोण आहे? त्याला नेक्स्ट क्वेश्चन, त्यांनी मला सर उत्तर माझं नाव पूजा काशीद आहे. अच्छा. काटमोरेने हात वरती केला होता मध्ये आता, आहे का? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो तू, चुकलं तरी काय हरकत नाही. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर, क्वेश्चन वाचतायचा पहिला, तुला काय समजलंय त्याच्यावरनं, मग पुढे जाऊ आपण. प्रश्न वाच आणि मग उत्तर सांग. यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला काय म्हणतात? काय म्हणतात मग? क्षेत्र. विद्युत चलित्र. व्हेरी गुड, विद्युत चलित्र म्हणतात. पुढचे अजून 2 प्रश्न, मग आपण थांबूया इथे. कोण सांगेल? आता इथं तुम्ही किती व्यवस्थित लक्ष दिलं त्याच्यावर डिपेंड आहे. विद्युत चलित्रामध्ये दर अर्ध्या फेरीनंतर कुंडलातील विद्युत धारेची दिशा उलट करण्याचे काम कोण करतं? सर मी सांगू? नेहा तडवी, तू सांगू शकते का? नेहा, चुकलं तरी चालेल पण उत्तर तर ट्राय करा, काय हरकत नाही. चुकलं तर आपण डिस्कस करू सगळेजण. आता परीक्षेच्या अगोदर आपण मेहनत घेऊ शकतो, उत्तर परीक्षा झाल्यानंतर दिलं तर मग अवघड होईल. नेहा सांगू शकते का? हा पूजा सांग. सर मी सांगू का? विद्युत चलित्रामध्ये दर अर्ध्या फेरीनंतर कुंडलातील विद्युत धारेची दिशा उलट करण्याचे काम कोण करते? याचे उत्तर दुभंगलेले कडे, ऑप्शन नंबर सी. दुभंगलेल्या कडे. ओके. हा, नेक्स्ट मला 5व्या प्रश्नाचं उत्तर काटमोरे तू दे. चुकलं तरी काय हरकत नाही. सर देऊ का याचं पण? काटमोरे सांगते ना उत्तर. खालीलपैकी कोणत्या उपकरणात विद्युत चलित्राचा वापर होत नाही? इलेक्ट्रिक इस्त्री.
बरोबर. इलेक्ट्रिक इस्त्रीमध्ये काय वापरलं जातं ग? काय वापरलं जातं? तर तिथं मोटार नसते, ती विद्युत पंख्याच्या सहाय्याने परिणामावर चालते. पंख्याच्या सहाय्याने? असं कसं होईल? इलेक्ट्रिक इस्त्री, अरे तर त्याच्यामध्ये प्रवाहाच्या हा, प्रवाहाच्या का? ओके. विद्युत प्रवाहाचं रूपांतरण कशामध्ये केलं जातं? तर इस्त्रीमध्ये. म्हणजेच हिटिंग इफेक्ट. हिटिंग इफेक्ट म्हणजे उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं त्याच्यामध्ये. म्हणून या ठिकाणी विद्युत चलित्राचा वापर केला नाही जात. ठीक आहे. मिक्सरमध्ये विद्युत चलित्राचा वापर होतो, पंख्यामध्ये होतो, धुलाई यंत्रामध्ये होतो, म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये होतो. ठीक आहे. मग तुमची उत्तरं बरोबर आहेत का चुकीची ते आपण तपासूया. ठीक आहे. शेवटचा पॉइंट. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. हो सर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं वाहकावरील बल आपल्याला अंगठा दाखवतो. विद्युत चलित्र हे विद्युत ऊर्जेचं रूपांतरण यांत्रिक ऊर्जेमध्ये करतं. दुभंगलेले कड हे ब्रश सोबत संपर्क बदलतात, त्यामुळे त्याची दिशा बदलते. आणि शेवटचं इलेक्ट्रिक इस्त्री म्हणजे विद्युत इस्त्री जी आहे त्याचा औष्णिक परिणामावर कार्य होतो, त्यामुळे त्याच्यावर चुंबकीय परिणाम घडत नाही. ठीक आहे. आजपर्यंत इथेच. याच्यातला मला जनित्रचा एक पॉइंट शिकवायचा आहे, तो पुढच्या लेक्चरमध्ये मी घेईल. आणि हा चॅप्टरची रिव्हिजन आणि हा चॅप्टरचा आपण कसा अभ्यास केला पाहिजे ह्याची नोट्स मी तुमच्यासोबत शेअर करेल. आजपर्यंत इथेच थांबूया. ठीक आहे. तोपर्यंत ओके अभ्यास सर. करा. थँक्यू. चला, बाय बाय. थँक्यू सर. थँक्यू सर. बाय. वेलकम. बाय बाय. गुड नाईट.